जर तुम्ही पण उपवासाच्या दिवशी उपवासाची खिचडी खाऊन बोर झाला असाल तर ही आप्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजलेली वरई आणि भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आणि सर्व मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं. 1 वाटी वरईसाठी अर्धी वाटी शाबू घ्यायचा आणि ते पण मिक्सरमधून काढून घ्यायचं. 1 वाटी वरई आणि अर्धी वाटी शाबूसाठी अर्धी वाटी दही घ्यायचं आणि ते पण पूर्ण मिश्रण मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि एका भांड्यात बाजूला काढून ठेवायचं. त्यात जेवढं पाणी बसतं तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यावर ते मिश्रण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं. अर्धा तास झाल्यानंतर त्यात थोड्याशा मिरच्या आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि ते पूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गॅस पेटवून गॅसवर ठेवायचं आहे आप्पे पात्र. पहिला घाणा माझा शूट झाला नाही, हा आहे दुसरा घाणा. आप्पे पात्रामध्ये सगळीकडे तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झाल्यावर तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं. गरम तेलात आप्याचं बॅटर टाकून घ्यायचं. सगळ्या सेक्शनमध्ये बॅटर टाकून झाल्यावर 1 मिनिटासाठी प्लेट त्यावर झाकून ठेवायची. प्लेट काढल्यानंतर सगळे आप्पे पलटून घ्यायचे. आप्पे पलटून झाल्यावर परत 2 मिनिटासाठी त्यावर प्लेट झाकून ठेवायची आणि नंतर प्लेट काढून सगळे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तयार आहेत आपले सॉफ्ट उपवासाचे आप्पे.